या ठिकाणी हा जो दशांश आहे हा दशांश बोर्डावर दिसणं झालाय आणि सर्व विद्यार्थ्याला माझा सकाळचा शुभ नमस्कार. आपण आज या दशांश अपूर्णांकाच्या दुसऱ्या तासिकेला सुरुवात करत आहोत आणि दुसऱ्या तासिकेला सुरुवात करत असताना आपल्याला दशांश अपूर्णांक हा जो भाग आहे हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि समजून घेत असताना या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार पण आहे. दिलेली संख्या ही अपूर्णांकामध्ये व्यक्त केलेली आहे आणि याचं उत्तर म्हणजे याची किंमत काय येते ही आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मी आजपासून असं ठरवलं की 6 वाजता मी माझा क्लास सुरू करणार आहे. ज्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही होऊ शकता. आता या अपूर्णांकाकडे पाहत असताना हा जो दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकामध्ये अंशास खाली 3 दशांश संख्या आहेत आणि छेदस्थानी पण 3 दशांश संख्या आहेत. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत आणि इथं किती अंक आहेत हे करून घ्यायचं ही पद्धत आहे. परंतु काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता न परीक्षेला हा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्याला पुन्हा रिपीट लिहायचं नाही. याला लिहिण्यासाठी वेळ घालायचा नाही. मग काय करायचं तर या ठिकाणी थोडस निरीक्षण करायचं की इथं आहे 36 आणि दशांशाच्या उजव्या बाजूला हे 2 अंक आहेत आणि इथं 0.06 म्हणजे याही ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला 2च अंक आहेत. म्हणजे इथं आणि इथं हे दोन्ही समान अंक आहेत आहे की नाही. मग इथं आणि इथं आता याचं जर तुम्हाला दशांश तर याला 0.36 ला 100 न गुणलं त्याचा गुणाकार काय येते 6 येते आणि 0.06 ला 100 न गुणलं तर त्याचा गुणाकार बी काय येते याचा गुणाकार किती ही संख्या काय येते 36 येते आणि ही संख्या काय येते 6 येते. म्हणजे याला 100 न गुणलं याला 100 न गुणलं त्याची काही गरज नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला या परीक्षेला स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना या ठिकाणी इतकंच बघायचं की याच्या पुढे 2 अंक आहेत या दशांशाच्या पुढेही 2 अंक आहेत. याचा काय विचार करायचा नाही पाठीमाग दशांश चिन्ह आहे किंवा नाही याचा फारसा विचार न करता आता काय करायचं मग बघा इकडे हे 6 1 6 आणि 6 6 36 म्हणजे या ठिकाणी या दोन्ही संख्येचा या अंशाचा छेदाचा भागाकार होऊन या ठिकाणी त्याचं उत्तर काय आले 6 आहे. आता ही पहिली स्टेप झाली. आता त्याच्या पुढच्या स्टेपकडे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला 27 आहे आणि इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 3 आहेत 0.3 आहेत. म्हणजे काय इथंही 2च अंक आहेत आणि इथंही 2 अंक आहेत. मग या पद्धतीनं या 3 न 27 ला भाग जाते का ते बघायचं. जात असला तर द्यायचा. बघा ही 3 1 3 आणि 3 9 27 ओके. इथपर्यंत आपण आलो. ही आणि ही क्रिया झाली. पुढच्या स्टेप असते आता आपण पुढची स्टेप बघत असताना इथं आहे 0.01 आणि इथं आहे 0.1. बघा ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान. थोडं बारकाईने बघा. मग ही संख्या लहान आणि ही संख्या मोठी आहे. दोन्ही संख्या एकच आहेत. म्हणजे इथे 1 आहे इथे 1 आहे. म्हणजे 1 ना 1 ला भागाकार काय येते 1 येते. परत एकदा बघा हे बघा इथं भाग दिला इथं भाग बसला 1चा आणि इथेही भाग बसला 1चा. परंतु काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत तर इथं दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत
2 अंक आहेत, तर इथं किती आहे, इथं 1 अंक आहे. मग इथं 1 अंक असताना आपण काय करतो, त्या 2 मधून हा 1 वजा केला, खाली किती राहिला, 1 राहिला. काय आहे त्याची वजाबाकी, या कोणाची वजाबाकी करायची, दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजायचे, ते आपण लिहिले. खालच्या ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजायचे, 1 अंक आहे. मग या मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा, जी वजाबाकी आली, काय आली वजाबाकी, 1 आली. मग ही संख्या जर मोठी असेल तर याची वजाबाकी जी आली तेवढे 0 याच्या पुढे द्यायची, याच्या पुढे 0. म्हणजे बघा इथं काय आलं, इथं 10 आलं, इथे किती आलं, 1 आलं, धन ठेवा. आणि परत आपण जर पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर आपल्याला काय पाहायचं, अंशाचा अंशस्थानी गुणाकार करायचा. आणि अंशाचा अंशस्थानी गुणाकार करत असताना स्टेप अजिबात वाढवायच्या नाही. काय काय उरलं बघायचंय, 6 गुणिले 9 गुणिले 1, म्हणजे तिघांचा गुणाकार करायचा. कोणाकोणाचा करायचा, 6चा करायचा, 9चा करायचा आणि 1चा करायचा. कारण 1 न तो कोणाही संख्येला गुणलं तर त्याचा गुणाकार काय येते, तीच संख्या येते. फक्त 6चा आणि 9चा गुणाकार करायचा, 6 9 54. इथे किती आहे, 54. 6 9 54. आणि आता खाली काय उरलं, 1 गुणिले 1 गुणिले 10, म्हणजे ह्याचा गुणाकार काय येते, ते 10. आणि मग काय तुम्हाला नियम सांगितला की कोणत्याही संख्येला 10 न जर भागितलं, तर बघा ही संख्या आहे 54, कोणत्याही संख्येला जर 10 न भागितलं तर भागाकारामध्ये दशांश चिन्ह काय होते, 10ला 1 स्थळ डावीकडे सरकते. समजा ही संख्या दशाला तशी घ्यायची आणि याचं दशांश चिन्ह आपण म्हणतो कुठं आहे, तर एककाच्या पुढे असते. नाही दिलं तर एककाच्या पुढे असतं, हे असं आपण कधीही गृहीत धरायचो. मी ते असतेच. या ठिकाणी दशांश चिन्ह इथं होतं, मग इथलं या 10 न भागितल्यावर इथं आलं. आणि मग अशा पद्धतीनं त्याचं उत्तर काय आलं, 5.4. मग हे 5.4 या दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे ते लिहायचं आणि त्याला काय करायचं, आपण टिक मार्क करायचं. अशा पद्धतीनं आपणाला या दशांश अपूर्णांकाच्या विविध क्रिया, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल आणि भागाकार असेल, ह्या सगळ्या क्रिया आपल्याला करता आल्या पाहिजे. परत एकदा लक्षात ठेवायचं, काय काय केलं, चल मग अशा पद्धतीचे गणित केले की आपण काही पद्धतीने आपण गणित केलं पाहिजे, भागाकार न करता. फक्त हे काय जे मी तुम्हाला जे काही नियम समजून सांगायलो ते नियम तुम्ही काय करता, लक्षात ठेवता. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच ठिकाणी गणित वेगळं न घेता त्या ठिकाणी तुम्हाला ते गणित सोडवता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे गणित बघितलेलं आहे. आणि हे गणित बघितल्याच्या नंतर आपल्याला आता पुढचं गणित बघायचे. 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 छेद 0.0009 गुणिले 9 बरोबर किती, पर्याय क्रमांक 1 0.9, पर्याय क्रमांक 2 0.009, पर्याय क्रमांक 3 0.009 आणि पर्याय क्रमांक 4 9. तर या गणितामध्ये हे गणित तुम्ही बघत असताना आता थोडस विचार करून जर आपण हे गणित केलं, आपण याच्याकडे बघायला अंशस्थानी 3 दशांश अपूर्णांक आहेत आणि छेदस्थानी 2 दशांश अपूर्णांक आहेत. इथं जर पाहिलं हे जर दशांश चिन्ह सोडून या दशांशाकडे जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी 9 ही संख्या आहे. म्हणजे गणित करायला काही अवघड नाही.
फक्त विचार कोणता करायचा, विचार हे करायचा की सरनं आपल्याला काय सांगितलं की तुम्ही कोण, आता समजा ते नऊ आहे, ह्या नऊची जर जोडी पाहिली, दशांशाच्या उजव्या बाजूला इथे एक अंक आहे आणि इथं दशांशाच्या उजव्या बाजूला अंकच नाही, म्हणजे पूर्ण संख्या आहे. पण या दोघांमध्ये भागाकाराची क्रिया होती का? तो होती. मग आपण काय करणार, तुम्हाला सरळ तुमच्या शिकण्याप्रमाणे ते तुम्ही असं करणार, 0.9 आणि हे छेद 9. बघा याचं दशांश चिन्ह काढायचं असेल तर दशांशाच्या जेवढे अंक आहेत आहे की नाही, एक अंक असला तर याला 10 न गुणा आहे की नाही, आणि 2 अंक असते तर त्याला 100 न गुणा, 3 अंक असते तर 1000 न गुणा, 4 अंक असतात तर आणखी एक शून्य वाढवा आणि तुम्ही त्याचं काय करा, सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करा. आता काय केलं आपण, याला जसं अंशाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं त्याच्या छेदालाही गुणायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे जर नाही केलं तर आपलं गणित चुकू शकते. आणि मग वर किती आले, हे 90 आले, खाली किती आले, 9 आले, आणि खाली किती आले, 90 आले. आणि मग याचं अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. याचं अतिसंक्षिप्त रूप काय ना, 1 ते 10. हे याचं उत्तर आलं. का उत्तर आलं, याचा आणि याचा जेव्हा तुम्ही भागाकार करसाल, 9नं 0.9ला जेव्हा तुम्ही भागसाल तेव्हा त्याचा भागाकार काय येतो, 1/10 येतो. ही स्टेप अजिबात ज्याला आठवलं नाही त्यानं करा, आणि ज्याला नाही आठवली त्यानं मी सांगतो त्या पद्धतीनं जा. बघा या दोन संख्येपैकी कोणती संख्या लहान आहे, ही लहान आहे. ही कशी आहे, मोठी आहे. ओके, इथं काय आहे तर 9 आहे, इथं काय आहे तर 9 आहे. ओके, चला पुढं. मग काय करायचं, 9ला भाग जातोय का, जातोय. हे बघा हे 9 कटले, हे 9 ओके, आणि हे 9 परंतु याचा भागाकार 1 येत नाही, तर याचा भागाकार काय येते, 1/10 येते. तुझं 10 आणायची कशी, ध्यानात ठेवा. आता मला सांगा परत काय पाहतो, मी तुम्हाला सांगितलं दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते बघायचं. बघा इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे, 1 अंक आहे. इथं दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत, 0 अंक आहेत. याची काय करायची, वजाबाकी करायची. 1 मधून 0 गेला, खाली किती राहिला, 1 राहिला. काय राहिला, 1 राहिला. मग ही संख्या मोठी असल्यामुळं, कोणती, ही 9 संख्या 0.9 पेक्षा मोठी असल्यामुळं या 1च्या पुढे काय करायचा, 1 0 द्यायचा. आणि जर ही विद्यार्थी मित्रांनो लहान असेल आणि ही मोठी असेल तर मग काय करायचं, दशांश चिन्ह 1 तर डावीकडे हे बघा, हे 1/10 आणि हेही 1/10 अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी मला तुम्हाला हे समजून सांगितलं. या स्टेपवर तुम्हाला आणायचं, हे काम त्या विद्यार्थ्याला येते. असं गणित धरून हे गणित आपल्याला सोडवायचं असते. आणि मग आता या ठिकाणी हे आपण सोडवलं. आता आपण पुढच्याकडे बघू. काय बघू पुढच्याकडे, आता बघा, आता इथं हे 0 दशांश चिन्ह हे 0.009 आहे, म्हणजे दशांशाच्या उजव्या बाजूला हे 4 अंक आहेत. इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 3 अंक आहेत. मग हे 3 अंक आहेत आणि 4 अंक आहेत. याचा ह्या संख्येकडे जर आपण निरीक्षणानं पाहिलं तर ही संख्या कशी आहे, मोठी आहे. ही संख्या कशी आहे, लहान आहे. बघा मग काय केलं आपण, हे 9 1 आला. ओके, आणि हे 9 1 आला. बघा, आणि मग या ठिकाणी 1 आल्यानंतर आता बघा अजून काय त्याच्यामध्ये काय राहिलं, मी तुम्हाला पुढचं सांगितलं. काय सांगितलं, दशांशाच्या उजव्या बाजूला तिथं 4 अंक आहे. बघा 1 2 3 4. ओके, तिथे किती आहे, 3 1 2 3. हे 4 मधून 3 गेले, खाली किती उरला, 1 उरला. ओके, हा हे बघा ही वजाबाकी आहे. वजाबाकी आल्यावर कोणती संख्या आहे मोठी, ही मोठी आहे. मग ही मोठी असल्यामुळे काय करायचं, जो भागाकार आला त्या भागाकाराच्या पुढे काय करायचा 1 0 द्यायचा. ओके, हे 10. ओके, हे आता काय शिल्लक राहिलं, 0.09
गुणिले 10/10. 1 न गुणलं काय, हे बघा ही संख्या 1 आली, 1 गुणिले 10 म्हणजे किती आले, 10 आले. मग काय झालं, हे 10 कटले, हे 10 कटले. ओके, हे 10 कटले, हे 10 कटले. शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलं 0.09. उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 2 0.09. तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवायचं असलं तरी मी दाखवतो. आता समजा हे 0.009 भागिले 0.0009. हे आणि इथं 10 आले कशी, हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत, 4 अंक आहेत. म्हणजे काय करायचं, 1च्या पुढं 4 अंक असणाऱ्या संख्येनं याला गुणायचं. 1 2 3 4 बरोबर. इथं काय संख्या आहे बघा, हे बघा कोणत्याही संख्येला हे बघा 1च्या पुढं 4 शून्य असणाऱ्या संख्येनं गुणलं तर काय होते, गुणाकारामध्ये दशांश चिन्ह 4 स्थळ उजवीकडे सरकते. बघा इथं 1 स्थळ, 2 स्थळ, 3 स्थळ आणि 4 स्थळ जर तुम्हाला द्यायचे असतील तर काय काय करावं लागेल बघा. हे 0 2 हे 3 आणि हे 4. म्हणजे कोणती संख्या आली तर 90 आली. इथं जर दशांश चिन्ह उठलं आणि इथं गेलं 10,000 गुणल्यामुळं, आता मग इथलं दशांश चिन्ह कुठे येईल, 9च्या पुढं 1 2 3 4 म्हणजे इथं काय आले 9. ओके, आणि मग ह्या पाठीमागच्या शून्याला काय अर्थ नाही. वरी किती राहिले 90, खाली किती आले 9 आणि मग 9 1 9 आणि 9 10 90 म्हणून इथं 10 आलते आणि इथं 1 आलता. मग हे 10 इथं आहेत आणि हे 10 आहेत, 10 कटले पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आहे तुम्हाला ह्या स्टेपनं जर तुम्हाला हे जर दशांश अपूर्णांकाचा भागाकाराचे गुणाकाराचे गणित आले तर मला वाटत नाही की तुम्हाला काही अडचण निर्माण होईल. अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला काय करायचंय, सामोरं जायचंय. थोडस हेच गणित तुम्ही तुमच्या पद्धतीनं दुसऱ्या वहीवर, आता समजा मी तुम्हाला 5-6 गणित समजून सांगितले, तेच गणित दुसऱ्या एका वहीवर तुम्ही काय करायचं, सोडून पाहायचं. माझं गणित बरोबर आले किंवा नाही, का नाही आलं त्याचंही कारण आपल्याला काय करायचं, शोधायचे. आणि मग ते कारण आपल्याला शोधत असताना आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी गणित सोडवायचे. घ्या 15 1 2 3 4 5 छेद 0.1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6 बरोबर m. तर m बरोबर किती, m बरोबर किती या ठिकाणी 5 गुणिले 10⁵5 5 गुणिले 10�8 5 गुणिले 10⁻10 आणि 5 गुणिले 10⁻11. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गणिताचं जर तुम्हाला बघायचं असेल थोडस, हा जो दशांश अपूर्णांक आहे हा दशांश अपूर्णांक आपल्याला शिकायचा आहे. बिलकुल आपल्याला अवघड शिकायचंय, सोपं तर आपल्याला येते आहे की नाही. मग ह्या गणिताकडे जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अतिशय सोपं असं गणित आहे. मग हे सोपं गणित कसं आहे बघा. आता काय करायचं, कुठलाही भागाकार करत असताना दशांश अपूर्णांकाचा फक्त एकच बघायचं की या वरच्या अंशामध्ये काय आहेत, 15 आहेत आणि खालच्या मध्ये म्हणजे छेदामध्ये 3 आहेत. इतकंच बघायचं.
आणि मग हे बघत असताना आपल्याला माहित आहे, परफेक्ट माहित आहे की या 3 न 15ला भाग जाते. काय करायचं, 3 न काय करायचं, या 15ला भाग जाते आणि मग या 3 न 15ला भाग देता येतो. बघा आपण काय केलं, हे काही पाहिजे नाही, बाकी ही काय 0 आहेत का काय आहेत का आम्हाला काही माहित नाही. अगोदर गणित सोडवत असताना आम्ही सोडवलं, काय केलं आम्ही, हे 3 एक 3 केले आणि 3 5 15 केली. म्हणजे इथले 15 कटले. फक्त आता काय राहिले शिल्लक, 15च्या पुढं 0 0 0 0 0. याचा अर्थ काय की जो काही भागाकार आला 5, त्या भागाकाराच्या पुढं हे सगळे 0 आले. मग त्याची काय किंमत होईल तर ते आपण पाहू. म्हणजे काय रे, या 5च्या पुढं 1 2 3 4 5 5 0 आले आणि छेदस्थानी काय आले, 1 आले. बघा आता या ठिकाणी आपल्याला जर याचा जर भागाकार करायचा असेल तर समजा हा भागाकार आला, आपण हा भागाकार लिहिला, परंतु दुसरी गोष्ट अशी झाली की हा जो छेद आहे हा छेद अंशापेक्षा लहान आहे. म्हणजे छेदस्थानी दशांश चिन्ह आहेत. म्हणजे मग दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 अंक आहेत. ओके, 6 अंक आहेत. म्हणजे काय, हा झाला दशांश, हा झाला शतांश आहे की नाही, हा झाला सहस्त्रांश, हा झाला दशसहस्त्रांश, हा झाला लक्षांश, हा झाला दशलक्षांश. म्हणजे काय, 3 काय आहे, 3 हा एका वस्तूचे समान 10 लाख भाग पाडले आणि त्या 10 लाख भागापैकी तिसरा भाग आहे. इतकं पाहिजे. म्हणजे या संख्येचा उपयोग आपणाला अतिशय मोठ्या संख्या लिहित असताना करता येतो. समजा उदाहरणार्थ हवेतील बघा प्रकाशाची चाल किंवा ध्वनीचा वेग, एका सेकंदाला किती ध्वनी अंतर कापते किंवा सूर्यप्रकाश एका सेकंदाला किती अंतर पार करते, या खूप मोठ्या संख्या. मग या मोठ्या संख्या लहान लिहिण्यासाठी या 10च्या घाताचा वापर करतात. आणि या 10च्या घाताचा वापर करत असताना हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगेलो, की जे गणित आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा सांगेलो. आणि मग अशा पद्धतीनं त्या ज्या संख्या आहेत हे भागाकारातून संपला नाही. तुम्हाला मी हळून तो समजून सांगेल. परत आपण काय केलं, काही बघायचं नाही, 0 आहेत का काय आहेत का, फक्त संख्या बघायची. 15 आहे आणि खाली 3 आहे. मी 3 15ला परफेक्ट भाग जातो, तो जातो 5चा, ते आपण लिहिलं. लिहिल्याच्या नंतर एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आता काय आलं वरी, हे बघा अंश स्थानी आले हे 5 आणि या 5च्या पुढं हे 5 0 1 2 3 4 आणि 5. ओके, हे 5 आणि 0. परंतु ही संख्या खूपच लहान आहे. इथं जर दशांश नसता, समजा अंशस्थानी या 15च्या पुढे हे जरी 5 0 असते आणि खाली फक्त 3 असते तर याचा भागाकार इतका आला असता, करेक्ट आला असता इतका. समजा आपण काय केलं, याच्या पुढं 1 2 3 4 5 0 दिले आणि तुम्हाला सांगितले भागाकार करा. आमचे विद्यार्थी 5 दिवशी भागाकार करतात. 3 5 15 आणि भाग दिला 5चा आणि हे 5 0च्या पुढे लिहून टाकले, संपला भागाकार. पण ही संख्या 3 नाही. ही संख्या कोणती आहे, ही संख्या एका संख्येचे 10 लक्ष किंवा 10 लाख भाग पाडले आणि त्या 10 लाखापैकी हा त्याचा तिसरा भाग आहे. आणि मग काय करायचं, मग अशा वेळेस ही संख्या लहान आहे, मग काय करायचं, मी तुम्हाला सांगितले की दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजायचे. आपण मोजले 1 2 3 4 5 6, हे 6 अंक आहेत, लिहिले. वर बघायचं दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत, दशांशाच्या उजव्या बाजूला 0 अंक आहेत. या दोघांचं काय केली, वजाबाकी केली. वजाबाकी काय आली, 6 आली. किती आली, 6 आली. मग वरती संख्या मोठी जर असेल तर मग काय करायचं, या जो भागाकार आला त्या भागाकाराच्या पुढं इतके 0 द्यायची. 1 2 3 4 5 आणि 6 हा इतका भागाकार आला.
लक्षात ठेवा. हा इतका भागाकार आला. आणि मग इतका भागाकार आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, आता मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही जसं जसे पुढच्या वर्गात जाल, समजा आता 6वीला गेलात, 7वीला गेलात, 8वीला गेलात, 9वीला गेलात, 10वीला गेलात, 11वीला गेलात, 12वीला गेलात, त्यावेळेस काय असते, तुम्हाला फिजिक्स मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये अशी मोठ्या संख्या असतात किंवा अतिशय लहान संख्या असतात. समजा एखाद्या अणुरेणूचा व्यास हा किती असते, तो आपल्याला डोळ्याला पण दिसत नाही. मग ती लिहिण्याची जी अणुरेणूचा व्यास काय असेल, दशांशाच्या उजव्या बाजूला खूप लहान अंतरावर असेल. किती स्थळावर आहे, ती संख्या शॉर्टकट लिहिण्यासाठी आपण काय करतो, 10चा पॉवर वापरतो, 10चा घात वापरतो, 10चा घातांक वापरतो. आणि मग 10चा घातांक वापरून हे चारही पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. मग 10चा घातांक वापरायचा म्हणजे काय काय करायचं बघा, अतिशय विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. काय करायचं, या ठिकाणी आता ही संख्या 10चा घात वापरून आपल्याला लिहायची, तर काय करायचं, फक्त संख्या अगोदर लिहायची. ही लिहिली 5 गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि गुणाकाराच्या चिन्हाच्या पुढं जेवढे शून्य आहेत तेवढे मोजायची. मोजले आपण, किती आहेत, 11 आहेत. मग 10चा घात वापरून लिहायची. म्हणजे काय करायचं, त्या 10च्या डोक्यावर आपल्याला ही जेवढे शून्य आहेत तेवढी संख्या लिहायची. म्हणजे काय आलं, 10 गुणिले 5 गुणिले 10चा घातांक 11. आणि मग 5 गुणिले 10चा घातांक 11 ही संख्या या ठिकाणी कोण्या स्थानी आहे, तर हे या ठिकाणी 1 2 3 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 वर हे याचं उत्तर आहे. परत एकदा सांगतो, हे तर तुम्हाला सांगायला एक्स्ट्रा सांगतो. उदाहरणार्थ एक संख्या आहे, ही 5555. मग 5555 ही संख्या 10चा घात वापरून लिहा. 10चा घात वापरून लिहा. असं जर असं तर मग आपण ही संख्या 10चा घात वापरून लिहित असताना पहिल्या प्रथम काय करायचं, ही संख्या तिच्या गुणाकाराच्या बेरजेच्या रूपामध्ये व्यक्त करायची. मग गुणाकाराच्या बेरजेच्या रूपात व्यक्त करत असताना आपण काय करणार, हे 5 गुणिले, मग काय करतो आपण, 5 गुणिले 5चं जे स्थान आहे त्या स्थानानं त्या अंकाला गुणतो. मग 5चं स्थान 1000, 5 गुणिले 1000 अधिक दुसरं बघा काय ना, 5 गुणिले 100 अगदी करेक्ट असतो क्रम, अधिक 5 गुणिले 10 अधिक 5 गुणिले 1. आणि याचा गुणाकार केला आणि बेरीज केली तर ती 5555 इतकीच येते. कोणती संख्या देऊ द्या तुम्हाला. आणि मग ही संख्या तिच्या गुणाकाराच्या बेरजेच्या रूपात ज्यावेळेस तुम्ही व्यक्त करता आणि नंतर आपल्याला ही संख्या 10चा घात वापरून लिहिता येते. मग 10चा घात वापरून कशी लिहायची बघा. ही आता ही जी संख्या आहे हे आपण लिहिले 5, हे 5 गुणिले, आता हे जे 1000 आहेत हे 10च्या घातांक रूपात लिहायचे. मग आपल्याला हे इथं 10 लिहिले आणि हे 10 लिहिल्याच्या नंतर या 1च्या पुढं जेवढे शून्य आहेत तेवढा घातांक लिहायचा. 5 गुणिले 10चा घन, 5 गुणिले 10चा घन म्हणजे ही संख्या झाली 5000. हे झाले 5, हे झाले 1000 आणि 5चा 1000चा गुणाकार 5 अधिक 5 गुणिले, आता हे इथं हे 10 आणि या 100च्या पुढे 2 शून्य असल्यामुळं 10चा वर्ग. 5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे किती, 5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 500. 10चा वर्ग 100, 100 गुणिले 5 बरोबर 500 अधिक पुढचं 5 गुणिले 10चा घातांक 1. बघा 5 गुणिले 10चा घातांक 1, 10चा घातांक 1 म्हणजे 10. मग 5चा 10चा गुणाकार किती येते, 50. ओके, चला पुढं अधिक पुढची संख्या 5 गुणिले, आता इथे 1 आहे बघा. आता हा 10चा घातांक तुम्ही काय लिहायचा, नंतर 0 लिहायचा. 0 लक्षात ठेवा, घातांकामध्ये
ज्या घातांकाचा घातांक म्हणजे एखादी संख्या आहे आणि त्याचा जो घातांक आहे तो जर घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. त्याची किंमत काय असते? 1 असते. म्हणजे या 10चा घातांक 0 ची किंमत काय आली? 1 आहे. म्हणजे 5 गुणिले 1 म्हणजे काय आले? 5 आले. अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला सापडायचं. याच्या पुढचा असा आहे की समजा ही संख्या आहे, ही संख्या पुढे पुन्हा कंटिन्यू झाली 0.555. मग कशी घ्यायची घातांकाच्या रूपात? बघा या ठिकाणी 5 गुणिले 10 अगोदर विस्तारित रूपात 5 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 1000. ओके. याच्या पुढे समजा आपण मांडलं, काय मांडलं याच्या पुढं? ही अशी संख्या लिहिली. आता लिहा सांगितली तुम्ही इथपर्यंतची लिहिली. आता ही पुढची त्याच्यामध्ये मी ऍड करायचं. मग काय ना बघा, दशांशाच्या उजव्या बाजूला जो पहिला अंक आहे कोणता आहे? हा 5 आहे. मग 5 गुणिले 10चा घातांक ऋण 1 येतो. काय तो? ऋण 1. 10चा घातांक ऋण 1 म्हणजे काय? 10चा घातांक ऋण 1. बघा हे 10चा घातांक ऋण 1 याचा अर्थ काय? 1/10. ही 1/10. ही जेव्हा हे इथं ऋण 1 का आलं? ही जेव्हा छेदस्थानची संख्या जेव्हा अंशस्थानी जाते तेव्हा त्याचा घातांक धनचा ऋण होतो. काय होतो? धनचा ऋण होतो आणि हीच संख्या मिळते. आता पुढचं नाही अधिक. बघा 5 गुणिले, आता हे 5 गुणिले इथं 10 आहेत आणि 10चा इथं 2 शून्य आहेत म्हणजे 10चा ऋण दुसरा घात. त्याच्यानंतर अधिक 5 गुणिले 10चा 3 शून्य असल्यामुळं ऋण तिसरा घात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला सामोरं जायचे. आणि ह्या गणिताला सामोरं जात असताना एक डिटेल तुम्हाला मी म्हणजे यासाठी शिकवायलो की कुठलाही कमतरता आपल्यामध्ये राहू नये. त्याला काय विचारायचं तो प्रश्न विचारू द्या. तुम्ही जर पिरियड व्यवस्थितशीर केली, व्यवस्थितशीर लक्ष दिलं, व्यवस्थितशीर ऐकलं तर यश आपल्या जवळ असतं. आणि ते यश आपल्याला कसं आणायचे हे आपल्या हातात असतं. सकाळी लवकर उठणं, आई वडिलांचं ऐकणं आहे की नाही. सकाळी सकाळी न रागावणं, मला झोपची आली, मला लवकरच उठवायला अजिबात नाही. 5:45 म्हणजे 5:45 रेडी. वाट पाहायची. कधी कधी रोकडे सर लिंक टाकतील आणि कधी कधी जॉईन होऊन कधी कधी शिकू. ही उत्सुकता माणसाच्या मनात पाहिजे आणि ही उत्सुकता असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. आई वडील म्हणले म्हणून नाही, गुरुजी म्हणले म्हणून नाही, पाहुणे रावणे म्हणले म्हणून नाही. तुमच्या मनात पाहिजे आणि ज्याच्या मनात आहे तो मुलगा व्यवस्थित करतो. तुम्ही छान मुलं आहेत. कारण सकाळी उठणं काही साधी गोष्ट नाही. तुम्हाला शिकवायचं म्हणजे आम्हाला 4:30ला उठवावं लागते आणि 4:30ला उठलं तर तुम्हाला म्हणजे शिकविणं होते, नसता काही शिकविणं होत नाही. अशा पद्धतीनं बघा या ठिकाणी आमच्या मागे कितीही काम असो. आता मी सकाळी 7:45च्या गाडीला आडेगावला जाणार आहे, तरी पण ते काही तुम्हाला जे काही आम्ही वेळ दिला त्या वेळेप्रमाणे आम्ही हे आम्ही साधू. लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पुढचं गणित 0.2 अधिक 0.02 गुणिले 0.002 वजा 0.02 बरोबर किती? बघा पर्याय क्रमांक 1 0.0 बघा. ह्या गणिताकडे जर तुम्ही पाहिलं तर या गणिताकडे पाहत असताना आपल्याला ही दशांशामधली पदावली आहे.
हे काय आहे पहिल्या आपल्याला समजते. या ठिकाणी बेरीज आहे, गुणाकार आहे आणि वजाबाकी आहे. याचा अर्थ ही पदावली आहे. आणि पदावली सोडवत असताना जे काही नियम आहेत तेच नियम कंटिन्यू आपण काय करायचे, ठेवायचे. हे करत असताना पहिल्या प्रथम काय करायचं, समजा परीक्षेला असा प्रश्न आल्याच्या नंतर आता हे असे आपण या ठिकाणी आपल्याला काय करायचे, पहिल्या प्रथम या दोन संख्येचा गुणाकार करायचा. या दोन संख्येचा गुणाकार करत असताना पुन्हा प्रश्न रिपीट लिहायचा नाही, वेळ घालायचा नाही. मग ह्याच्या अगोदर कोणती संख्या आहे ती लिहायची. 0.2 अधिक, आता या दोघांचा गुणाकार लिहायचा. अतिशय गुणाकार बरं काय सोपं आहे. 0 फुलीत नाही बसायचं. या दोन संख्या पाहायच्या. हे बेदोनी 4, इथं तुम्ही 4 लिहिले 4. ओके. फक्त गुणाकार करत असताना गुणाकार आल्याच्या नंतर दशांश चिन्ह कुठं द्यायचं हेच फक्त तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. बघा मग काय करायचं, दशांश ज्या दोन संख्येचा गुणाकार आहे त्या दोन संख्येमध्ये दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते फक्त मोजायचे. बघा इथं 2 अंक आहेत, अधिक इथं 3 अंक आहेत, 2 अंक किती झाले, 5 अंक झाले. किती अंक झाले, 5 झाले. समजा आपण या 2चा गुणाकार केला, 2चा गुणाकार किती आला, 2चा गुणाकार 4 आला. हे आपल्याला इथपर्यंत आलं. पण आता दशांश चिन्ह द्यायचं कुठं, तर या ठिकाणी ह्या दशांशाच्या उजव्या बाजूला जेवढे अंक आहेत ते अंक मोजले, 5 आले. मग काय करायचं, गुणाकार जो आला तो गुणाकार लिहायचा आणि या संख्येपासून डाव्या बाजूला 5 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हिलाही धरायचं, या गुणाकारालाही धरायचं तुम्ही. बघा मग काय बघा, हा एक अंक थोडासा इकडे लिहितो, तुम्हाला दिसते. हा एक अंक, हा एक 0, म्हणजे काय झाले, हे 2 अंक झाले. पुन्हा 3 अंक, पुन्हा 4 अंक, पुन्हा 5 अंक आणि पुन्हा दशांश चिन्ह द्यायचं. बघा इकडे काय केलं, गुणाकार 2चा गुणाकार किती आला, 4 आला. दशांश चिन्ह द्यायचं कुठं, हे 2 अंक आणि हे 3 अंक. 2 आणि 3 किती झाले, 5 अंक. म्हणजे इथून 5 अंक सोडून डावीकडे काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं आणि दशांशाच्या डाव्या बाजूला 0 द्यावा. हे 0 द्यावा असा इथं मावल म्हणून ते थोडासा खाली द्या. आणि परत पुन्हा आहे की नाही, वजा हे 0.02. ओके, काय आले, 0.02 आले. आणि मग हे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे, ह्या आता आपण या दोघांची जर बेरीज केली, आता समजा ह्याची बेरीज केली, काय केलं, बेरीज केल्यावर बेरीज काय येणार, 0.2 म्हणजे दोन इथं आले बघा. आणि त्याच्या पुढं 3 0, 1, हे 2, हे 3 आणि हे 4. ओके, ही झाली याची बेरीज. आणि या बेरजेतून काय करायचे, या बेरजेतून ही संख्या आपल्याला वजा करायची 0.02. परीक्षा आहे म्हणजे 0.2 याच्या खालीच लिहा इथे पुन्हा. हे 0. असं लिहित नाही, परंतु हे 0.2, इथे एक 0, इथे एक 0 द्या आणि इथे एक 0 द्या. 0 समान करून घ्या आणि मग वजाबाकी करा. काय होणार इथं, बघा या 4 मधून 0 गेले 4, इथं 0, इथं 0, इथं काय झाले, इथं 10 झाले. 10तून 2 गेले, खाली राहिले 8. इथला हातचा इथे दिला, किती झाला 1. 2तून 1 गेले, खाली किती राहिला 1. दशांशाला दशांश, 0ला 0. उत्तर काय आलं बघा, उत्तर काय आलं, 0.18004. बघा 0.18004 हे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते. आणि हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे, मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. हे ज्या पर्यायामध्ये असेल तो पर्याय आपण काय करायचा आहे, आपल्याला निवडायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या तुम्ही जितकी प्रॅक्टिस करसाल
तुम्ही जितकी प्रॅक्टिस केली तेवढं तुम्हाला काय होणार आहे, गणित हे सोपं जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला सामोरं जायचे. आणि गणिताला सामोरं जात असताना अजिबात घ्यायचं नाही. कमीत कमी वेळामध्ये अचूक असं आपलं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. आणि ते तुम्ही जर व्यवस्थितपणानं केलं तर निश्चित असं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. बघा पुढचं घ्या. 100 बघा या ठिकाणी हे जे गणित आहे हे गणित अशा पद्धतीचं आपल्याला गणित दिलेलं आहे. आणि मग या ठिकाणी पहिल्यापासून आपण हे करू की हे उदाहरण जे भागाकाराचं आहे ते भागाकाराचं उदाहरण जे आहे ते भागाकाराचं उदाहरण हे ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करून घेऊ. आणि मग गणित आपलं सोडवायला सुरुवात करणार आपण आहोत. मग भागाकाराचं उदाहरण गुणाकाराच्या रूपामध्ये जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल किंवा मांडायचं असेल तर पहिला अपूर्णांक तुम्ही दशाला तसा मांडायचा. पहिला अपूर्णांक आहे 6.28 गुणिले 3.14. पुढं पुढं तुम्हाला मांडायची गरज नाही. भागिले 9.42 भागिले उलट गुणिले हे चिन्ह काढा, तिथं गुणाकाराचं चिन्ह टाका आणि भागिले उलट गुणिले केल्यावर हा जो छेद आहे हा छेद अंशस्थानी न्या. 12.56 भागिले 3.14 चा वर्ग. आता बघा तुम्हाला हे आणि हे सारखं दिसायले, हे आणि हे सारखं दिसत असताना याचा भागाकार होतो. पण हे काय आहे 3.14 गुणिले 3.14 हे 2 वेळा येत आहे. परंतु घातांक रूपात मांडल्यामुळं याचा घातांक कटला आणि ही संख्या कटली इथे येतात. मग इथं काय शिल्लक राहिलं 3.14 राहिले. मग मी काय केलं तुम्हाला मांडता येते 3.14 गुणिले 3.14 3.14 कटले, हे 3.14 कटले, एक 3.14 राहिले. ही आपण इथं पहिल्या केलं. आता आपणाला या ठिकाणी हे गणित करत असताना या दोघांचा जर विचार केला, बघा इकडे परत एकदा बघा, हे बघा हे 3.14 आणि हे 6.28 आहे. लक्षात ठेवा याच्या दुप्पट ही संख्या आहे. याच्याही उजव्या बाजूला 2च दशांशाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत आणि इथेही 2 अंक आहेत. काही फरक पडत नाही. 0 वजा 0 बरोबर 0. दशांश चिन्ह बदलायची गरज नाही. या बघा 314 येतं 314 आणि 314 दोन्ही 628. ओके इथं 2 आले बघा. काय इथं 2 हे कटलं, हे कटलं, आता हे कटलं, आता हे आणि हे राहिलं. हे आणि हे राहिल्यावर आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते की इथं हे जे 9.42 आहेत आणि 12.56 आहेत त्याला एका बाजूला घेऊन तुम्ही जरी भागाकार केला तरी चालतो. मग कसा करायचा, समजा हे इथं हे 12.56
56 आपण 1256 करू आणि 942 करू. मग 942 केल्यावर आपल्याला याला अतिसंक्षिप्त रूप देता येते. आता हे अतिसंक्षिप्त रूप देत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला याला 4 न भाग जात नाही, कारण 4 न 42 भाग जात नाही आणि 4 न या ठिकाणी 3 आपण देऊन बघू. बघा हे 3 3 9 आहे की नाही, हे 3 1 3 आणि 3 चूक 12. ओके, आता वरी कशाने भाग जाते ते बघू. हे 3 चूक 12, 3 चूक 12, 3 1 3 आणि काय उरले नाही जाते. आहे की नाही, बघा नाही जात. 3 नाही याला भाग जात नाही. याचं आणि याचं रूपांतर एकमेकात करत असताना आपल्याला या ठिकाणी हे बघा 9 2 6 6 9 15 11 आणि 11 आणि 3 14 नाही, 3 न जात नाही, 4 न जात नाही, 14 न जाते का ते बघायचं. कारण ह्या ज्या 2 संख्या आहेत ह्या 2 संख्या या ठिकाणी हे नाही मग ते काय होते, बराच वेळ लागते त्याला. काय होते, खूप खूप मोठं होत जाते. 2 जाते, 2 द्यायचा नाही. बघा 2 काय करायचा, द्यायचा नाही. 14 नाही जाते, त्याच्याने कमी झाला की ते आपल्याला बघायचं आहे. तर तो बघ या ठिकाणी 4 2 झालाय. हे बघा याला 3 भागितलं, 3 3 9 याला 12 12 5 5 12 8 12 7 84 12 9 88 नाही. जाऊ द्या, ह्याला काय करा, लहान भाग द्या आणि लहान जर भाग नाही ह्याची 3 येतात आणि ह्याची हे 4 पट येतात. ठेवा काय आले, याचे 3 पट आणि याचे 4 पट आले. बघा जर आपण लावला बघा 14 त्रिकोण 42, 14 चौक 56, 942. तर ह्या आता काय आलं, इथं 3 येतात. जर आपण अतिसंख्यक रूप जर दिलं आणि इथं काय येतात 4 येतात. आणि मग ह्या दोघांचा गुणाकार आता काय शिल्लक राहिलं, 2 गुणिले 4, 2 गुणिले 4 म्हणजे किती आले 8. हे आलं 8/3 आणि 8/3 या ठिकाणी पर्यायामध्ये आहे का, तर पर्यायामध्ये नाही. मग पर्यायामध्ये काय आहे, पर्यायामध्ये आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर. मग आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला जर करायचं असेल तर मग काय करायचं, हे बघा या 3 न या छेदानं अंशाला भागायचं. भाग काचा बसला 2चा, 3 दोन्ही 6 दशांश चिन्ह, परत काय उरले 2 झाले 20 झाले, 3 सख 18 पुन्हा 2 उरले, 3 सख 18 परत 2 उरले. असं किती जरी भाग दिला तरी या ठिकाणी भागाकाराची क्रिया न संपणारी आहे. म्हणून दशांशाच्या उजव्या बाजूला एकच अंक पुन्हा येत असत तर त्या अंकाच्या डोक्यावर आपण काय करतो, टिंब देतो आणि मग हे असं देतो 2 दशांश चिन्ह आवर्ती 6. हे 2 दशांश चिन्ह आवर्ती 6 अशा पद्धतीचं हा जो पर्याय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं असते. म्हणजे भागाकाराची क्रिया. आता तुम्ही तास संपल्यानंतर 1256 वर लिहा, 942 खाली लिहा आणि मग त्याचा भाग द्या, तुम्हाला बरोबर येते. वरी 4 येतात आणि खाली 3 येतात. आणि या ठिकाणी माझा पिरियड थांबवतो.